शेतीचा नवा हंगाम सुरू होत असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत खरीप हंगामातील 14 पिकांसाठी नवीन हमीभावाला मंजुरी देण्यात आली आहे। यात धान आणि कापूस या पिकांचा देखील समावेश आहे। यामुळे विदर्भातील धान आणि कापूस उत्पादक आनंदले आहेत। 2024-25 साठी खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळू शकेल। केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की तेल बियाणे कडधान्यांसाठी हमीभावामध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे। रामतिळासाठी प्रति क्विंटल 983 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। त्यानंतर तिळात 632 रुपये प्रति क्विंटल आणि डाळ 550 रुपये प्रति क्विंटलनं वाढवली आहे। मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हमीभाव म्हणून 2 लाख कोटी रुपये मिळतील। हे गेल्या हंगामापेक्षा 35,000 कोटी रुपयांनी अधिक आहे। कापसाचा हमीभाव 7,121 रुपये प्रति क्विंटल असेल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 501 रुपयांनी अधिक आहे। तर ज्वारीचा हमीभाव 3,371 रुपये प्रति क्विंटल राहणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 191 रुपयांना तो अधिक आहे। बाजरीचा हमीभाव 2,625, मक्याचा हमीभाव 2,225, नाचणीला 4,290 रुपये प्रति क्विंटल वाढ मिळालेली आहे। तर या सर्वांमुळे मात्र आता शेतकरी आनंदला आहे।